मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, भारतामध्ये संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि हे अधिवेशन चालू असताना परवाच्या दिवशी तात्काळ आपली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी जी आहे त्याची एक आपत्कालिक बैठक बोलवण्यात आली. या बैठकीचं अध्यक्षपद जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूषवलं आणि या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जी असतील, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, भारताचे वित्तमंत्री, भारताचे परराष्ट्र मंत्री या सगळ्यांना तातडीने बोलवण्यात आलं होतं. शक्यतो संसदेचं अधिवेशन चालू असताना कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अलीकडच्या काळामध्ये बोलवलं गेल्याचं हे पहिल्यांदाच जवळपास घडलेलं आहे. याचं कारण असं आहे की अशा स्वरूपाची आपत्कालिक बैठक ही त्याच वेळेला बोलू जाते ज्यावेळेला सिच्युएशनमध्ये कोणत्यातरी प्रकारचे एमिनंट चॅलेंजेस आहेत किंवा अशा स्वरूपाची आव्हानात्मक परिस्थिती आहे, ज्या वेळेला अशा स्वरूपाने संसदेचं अधिवेशन चालू असताना कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीचं एखादी बैठक ही आमंत्रित केली जाते. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमधली परिस्थिती जी आहे ती अतिशय स्फोटक बनलेली आहे. ही परिस्थितीमध्ये तिथं जवळपास 43 लोकांचा मृत्यू झालेला आहे पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या गोळीबारामध्ये. तिथल्या नेत्यांकडनं उघडपणे मागणी भारताकडे केली जाते आहे की आता हा खूप हाय टाईम आहे की भारतीय सैनिकांनी, भारतीय लष्कराने आता इंटरव्हीन केलं पाहिजे. भारताने इंटरव्हीन केलं पाहिजे. भारताने हस्तक्षेप केला पाहिजे. एवढंच नाही आहे, तर आता लोकांना अपील केलं जात आहे की तुम्ही LOC पर्यंत तिकडं जा आणि हे आव्हान करा. अशा प्रकारचे उघड आव्हान POK मधल्या नेत्यांकडनं पहिल्यांदाच केलं जातात. POK मध्ये अशा प्रकारची आंदोलनं काही नवीन नाही आहेत. या स्वरूपाची आंदोलनं यापूर्वी पण POK मध्ये झाली आहेत, परंतु कधीही उघडपणे भारतीय लष्कराला, भारताला उघडपणे आव्हान करण्यात आलेलं नाहीये की तुम्ही आता आमच्या मदतीला धावून या, आम्हाला आमच्याकडे हस्तक्षेप करा. आणि जशा पद्धतीचे आव्हानं या POKच्या नेत्यांकडनं, त्यांची जी आवामी ॲक्शन लीग आहे यांच्याकडनं केले जात आहेत, त्याच्या तिप्पट प्रमाणामध्ये पाकिस्तानच्या लष्कराकडनं तिथं होणाऱ्या ज्या ॲट्रॉसिटीज आहेत, अमानुष अत्याचार आहेत, त्याच्यामध्ये वाढ केली जाते. शेकडो लोकांना तुरुंगात डांबण्यात आलं. तिथं आता POK मध्ये निवडणुका चालू आहेत. निवडणुकीतला पहिला टप्पा 27 जुलैला हा सुरू झाला आणि शेवटचा टप्पा हा 10 ऑगस्टला आहे. आणि त्याच्या दरम्यान हा हिंसाचार प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आणि पाकिस्तानच्या सरकारला, लष्कराला आता त्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवणं हे अतिशय अवघड झालेलं आहे. त्यामुळे एकीकडे POK मधली परिस्थिती अतिशय स्फोटक बनते आहे. POK मधनं उघडपणे भारताला हस्तक्षेप करण्याचे, मदतीला धावून येण्याचे आव्हान केलं जात आहे. भारताच्या लष्कराला आव्हान केलं जात आहे आणि दुसरीकडे भारताचं संसदेचं अधिवेशन चालू असताना कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची एक हाय पॉवर बैठक, इमर्जन्सी मीटिंग ही कॉल केली जाते. त्यामुळे हा निव्वळ योगायोग आहे का की काहीतरी एका मोठं या घटनेमागची पार्श्वभूमी कुठेतरी काही वेगळ्या पद्धतीने शिस्ती आहे का? अशा स्वरूपाचा एक संबंध लावण्याचा स्कोप किंवा व्याप्ती ही मोठ्या प्रमाणावरती आहे. याचं कारण असं आहे की सध्या पाकिस्तानमध्ये सगळं काही अलबेल नाहीये. किंबहुना पाकिस्तान कधीही एवढ्या कमालीच्या क्रायसिसमध्ये सापडला नाहीये, एवढ्या कमालीच्या अंतर्गत सुरक्षा क्रायसिसमध्ये पाकिस्तान सापडलेला आहे. काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानमध्ये एक बलूच रिपब्लिक नावाची एक संघटना आहे आणि त्याच्यावरती जो मीर बलूच म्हणून त्यांचा नेता आहे, त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक घोषित केलेलं होतं आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की बलुचिस्तान हा आता स्वतंत्र देश हा झालेला आहे. बलुचिस्तानपैकी 95% बलुचिस्तानवरती पाकिस्तानच्या सरकारचा, लष्कराचं नियंत्रण हे आता राहिलेलं नाहीये. बलुचिस्तानला आपली स्वतःची राज्यघटना आता आहे. बलुचिस्तानचं आपलं स्वतःचं नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत आहे आणि बलुचिस्तानची आपली स्वतःची करन्सी त्या ठिकाणी आहे. आणि याला दुजोरा हा पाकिस्तानमधले सर्वोच्च धार्मिक नेते फजलुर रहमान जे मुस्लिम लीगचे नेते आहेत, त्यांनी उघडपणे सांगितलेलं होतं एका सभेमध्ये, पाकिस्तानच्या लष्करावरती टीका करताना, पाकिस्तानच्या सरकारवरती टीका करताना रहमान असं म्हणाले होते की आता 95% बलुचिस्तान हा आमच्या हातामधनं गेलेला आहे. आणि ही परिस्थिती हे सांगते की पाकिस्तानचं लष्कर हे कमकुवत झालेलं आहे. त्यांना पाकिस्तानच्या अंतर्गत कलहावरती, सुरक्षेवरती नियंत्रण ठेवणं आता अवघड झालेलं आहे. एकीकडे बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा करतो आहे, दुसरीकडे जो अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची सीमारेषा आहे त्या ठिकाणी पख्तुनिस्तानची मागणी अतिशय तीव्र झाली आहे आणि पाकिस्तान तालिबान नावाची जी संघटना आहे ती अफगाणिस्तानच्या तालिबान बरोबर एकत्र येऊन
तिथं जो पख्तुनिस्तान एरिया आहे, जो अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची बॉर्डर ड्युरंड लाईन ज्याला म्हणतो आपण, साधारणतः 800 किलोमीटरची ही ड्युरंड लाईन आहे, त्या ठिकाणी प्रचंड मोठे हल्ले केल्यात पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी. काही महिन्यांपूर्वीच सांगितलं की आम्ही उघडपणे आता पाकिस्तान तालिबानबरोबर युद्ध घोषित करतो आहोत. तिकडं ही परिस्थिती असताना गिलगिट बाल्टिस्तानमध्ये देखील प्रोटेस्ट होतोय. पीओके मधला प्रोटेस्ट प्रचंड एका एक्स्ट्रीम लेवलला जाऊन पोहोचलेला आहे. या सगळ्या गोष्टी असं दर्शवतात की पाकिस्तानच्या लष्कराला, जे लष्कर त्या ठिकाणी आपली पूर्णपणे एक मक्तेदारी, आपला एक अधिकार गेल्या काही दशकांपासून टिकवून होतं. असं म्हटलं जातं की पाकिस्तानमधली लोकशाही केवळ नावाला लोकशाही आहे. पाकिस्तानचा जो सगळा कारभार आहे हा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवरनं चालत नाही, तर तो पाकिस्तानच्या लष्कराचं हेडक्वार्टर ज्या रावळपिंडीमध्ये आहे त्या ठिकाणी हा संपूर्ण कारभार चालवला जातो. आणि पाकिस्तानमध्ये पंतप्रधान कोण व्हावं, निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला मेजॉरिटी मिळावी, ह्या सगळ्या गोष्टी निर्धारित पाकिस्तानचं लष्कर करतं. त्यामुळे पाकिस्तानचं लष्कर ठरवतं की निवडणुकीच्या पूर्वी कोणाला तुरुंगात जायचं आहे. हाच प्रकार पहिले नवाज शरीफच्या बाबतीमध्ये घडला जेव्हा इम्रान खानला पुढे आणायचं होतं. हाच प्रकार आता शहबाज शरीफच्या बाबतीत घडला आणि त्यासाठी इम्रान खानला तुरुंगात जावं लागलं. आता हाच प्रकार तुम्हाला दिसून येतो की पाकिस्तानमध्ये आजपर्यंत, पाकिस्तानच्या स्वतंत्र पाकिस्तानच्या इतिहासामध्ये, संसदीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये कोणत्याही पंतप्रधानाला आपला निर्धारित 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करता आलेला नाहीये. जुल्फिकार अली भुत्तोंना उघडपणे फासावर लटकवण्यात आलं, बेनझीर भुत्तोंची हत्या करण्यात आली. त्याच्यानंतर आपण असं बघतो की नवाज शरीफला पाकिस्तान सोडून पळून जावं लागलं. इम्रान खानला आता तुरुंगात डांबण्यात आलेलं आहे. त्यांचं जवळपास 90% व्हिजन गेली असं कळून येतं. आणि आता शहबाज शरीफ आहेत पण ते पूर्णपणे तकलादू आहेत. सगळे जे आहेत गोष्टी या आसिम मुनीरच्या हातामध्ये आहेत. त्यामुळे पाकिस्तानचं संरक्षण धोरण असेल, पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण असेल, हे पूर्णपणे पाकिस्तानचं लष्कर निर्धारित करतं, ज्याला डीप स्टेट असं म्हटलं जातं. आणि या लष्कराच्या बरोबर पाकिस्तानच्या धार्मिक संघटना आहेत, पाकिस्तानमधल्या टेरर ऑर्गनायझेशन, दहशतवादी संघटना आहेत. आणि ह्या सगळे मिळून पाकिस्तानचं राज्यकारभार चालवतात. डेमोक्रेसीचा बागुलबुवा किंवा बुरखा त्यांनी यासाठी ठेवलेला आहे की त्याच्या आधारावरती त्यांना वेस्टर्न कंट्रीजकडनं, IMF आणि वर्ल्ड बँककडनं बेलआउट पॅकेजेस मागता येतात. जगामध्ये सगळ्यात जास्त बेलआउट पॅकेजेस घेणारा हा देश आहे. 14 वेळा बेलआउट पॅकेजेस त्यांनी IMF कडनं, वर्ल्ड बँककडनं घेतलं. आणि त्यासाठी आमच्याकडे लोकशाही आहे, आम्ही दहशतवादाला बळी पडलेले देश आहोत, अशा प्रकारचा सातत्याने रडगाणं हे पाकिस्तानकडनं गायलं जातं. परंतु आता त्याच लष्कराला पुन्हा एकदा आपला कंट्रोल, आपलं नियंत्रण हे पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारावरती ठेवणं हे अशक्य होऊन बसलेलं आहे, अवघड होऊन बसलेलं आहे. आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी पोलीस फोर्सना इंट्रोड्यूस करता लष्कराला गोळीबार करावा लागतोय, अनआर्म्ड सिटीजनवरती गोळीबार करावा लागतोय. आता ही जी निवडणूक POK मध्ये चाललेली तोही एक प्रकारचा फार्सच आहे. POKची जी एकूणच असेंब्ली आहे त्या असेंब्लीसाठी हा पाठ चाललेला आहे. यामध्ये अनेकदा जसं त्यांच्याकडे 12 सीट्स या 53 सीट्सपैकी 12 सीट ज्या आहेत या रेफ्युजीजसाठी ठेवल्या गेल्यात. मात्र हे रेफ्युजीज POK मधलेच असावेत अशा प्रकारची मागणी POKच्या नेत्यांची आहे. यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ पण बनवलेला आहे, बोल व्हिडिओवरतीच बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यामुळे आता असं सिच्युएशन आहे की पाकिस्तानच्या लष्कराचं नियंत्रण जशा त्यांचं बेलुचिस्तानवरचं कमकुवत झालेलं आहे तशाच पद्धतीने तेच नियंत्रण आता POK वरचं देखील कमकुवत झालेलं आहे. आणि ही गोष्ट पाकिस्तान बाहेर आणायला तयार नाहीये. त्यामुळे अशा वेळेला भारताला उघडपणे जेव्हा आव्हान केलं जात आहे की तुम्ही इंटरफेअर करा, आम्हाला मदतीला या, अशा प्रकारचं आव्हान जेव्हा केलं जात आहे त्यावेळेला आता भारत कशा प्रकारे रिस्पॉन्ड करतो हे बघणं हे अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. मला असं वाटतं की भारताच्या प्रतिसाद देण्याच्या काही लेयर्स असायला पाहिजेत. सुरुवातीला भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तान हा जाणीवपूर्वक जम्मू आणि काश्मीरच्या प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय, जेणेकरून जगाचं लक्ष हे ह्या प्रश्नाकडे यावं. भारताने 1971 पासून भारताची भूमिका आहे की जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधला बायलॅटरल इश्यू आहे. त्यामुळे कोणताही थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन भारत एंटरटेन करणार नाही. असं असतानाही पाकिस्तान या प्रश्नाचं जागतिकीकरण करतोय आणि इतर देशांना आव्हान करतोय की तुम्ही इंटरफेअर करा. अमेरिकेला आव्हान करतोय, युरोपियन महासंघाला आव्हान करतो आहे, इस्लामिक देशांना आव्हान करतो आहे. आता भारताने देखील POK मध्ये ज्या पद्धतीचं मानव अधिकारांचं उल्लंघन होत आहे, ज्या प्रकारच्या सिस्टमॅटिक आणि ऑर्गनाइज्ड पद्धतीने अॅट्रॉसिटीज ह्या कमिट केल्या जात आहेत तिथल्या अनआर्म्ड सिटीजन्सवरती, त्याचं जागतिकीकरण केलं पाहिजे. केवळ युनायटेड नेशन्सचा हाय कमिशनर ऑन ह्युमन राईट्सनी याच्यावर टीका करणं हे पुरेसं नाही आहे. तर हा प्रश्न युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये फ्लॅग झाला पाहिजे. भारताने रशियाच्या मदतीने
हा प्रश्न युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये एखाद्या रिझोल्युशनच्या रूपाने मांडणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे. पाकिस्तानवरती या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय दबाव वाढणं गरजेचं आहे. पीओकेच्या लोकांना भारत कशा पद्धतीने राजनैतिक पातळीवरती प्रयत्न करतोय हा मेसेज देखील त्या लोकांपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भारत डायरेक्टली इंटरव्ह्यून करेल का हे येत्या काळामध्ये पाहावं लागेल. परंतु तत्पूर्वी भारताने राजनैतिक पातळीवरती आपण पीओकेला कशा प्रकारची मदत करू शकतो या दृष्टिकोनातनं मात्र आवश्यक पावलं उचलायला हवीत.